नमस्कार मित्रांनो. इथून मागे जे म्हणजे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन या अंतर्गत म्हणजे सहज सोपे जन्मनक्षत्र गोचर पद्धती या संदर्भातले जे व्हिडिओ इथून मागे मी जे पोस्ट केले होते त्या संदर्भातला एक जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये दोष म्हणजे ज्योतिषशास्त्रात दोष हा भागच नाही आहे. त्या व्हिडिओतल्या कथनामधून बऱ्याच लोकांनी फोन करून विनंती केली की हा जो दोष हा प्रकार जो आहे अशुभता दोष ह्याच्या त्याच्यावरती अजून काहीतरी भाष्य करा, अजून काहीतरी आम्हाला थोडंसं सविस्तर आणि सखोल असं सांगण्याचा प्रयत्न करा किंवा आम्हाला सांगा, त्याचं गाईडलाईन द्या, मार्गदर्शन करा, असे फोन आले, म्हणजे मेसेज आले. आणि म्हणून ठरवलं की आज आपण ह्याच मुद्द्यावरती थोडंसं तुमच्याशी संवाद साधा किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा. मंडळी, एक लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्र नेमकं काय आहे. तर ज्योतिषशास्त्रामध्ये जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली समजून घेण्याची गरज आहे. अगदी सुरुवातीला ज्योतिषशास्त्रामधली जे काही ग्रह तारे आहेत हे सतत भ्रमण अवस्थेमध्ये आहेत. स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती देखील फिरत आहेत. ते त्यांचं कार्य करत आहेत. म्हणजे त्यांच्या भ्रमणातून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या म्हणजे सूर्याच्या भ्रमण कक्षेमध्ये, सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये ते भ्रमण करतायत. म्हणजे त्यांची ऊर्जा एकवटली कुठे जाते तर सूर्याकडे. आणि त्या सूर्यकिरणांमधून आपल्याला ती ऊर्जा, म्हणजे आपल्याला म्हणण्यापेक्षा समस्त सूर्यमंडळामध्ये ती ऊर्जा त्या त्या पद्धतीने स्प्रेड होत असते. आता त्या ऊर्जेमधली तीव्रता कशी लक्षात घ्यायची, तर समजा आता तुम्हाला तर माहिती आहे की ग्रह हे अंडगोलाकृती फिरतात असे लांब. म्हणजे ज्या वेळेस त्या सर्कलमध्ये, त्या चक्रामध्ये सूर्याचं जवळून जाताना म्हणजे त्यांचा इफेक्ट तो जास्त असतो. म्हणजे त्या ऊर्जा त्यांच्या तीव्रतेने म्हणजे जास्त घनतेने त्या सूर्यप्रकाशातून आपल्याला प्रसार माध्यम म्हणजे सूर्यकिरणाच्या प्रसरणामधून आपल्याला मिळत असतात. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. हा जो परिणाम करण्याचा जो जे प्रभाव आहे, परिणामकारक प्रभाव जो आहे, तो प्रभाव सर्वांना सारखाच असतो ना. फक्त त्याच्यातली विविधता, वेगवेगळेपणा कधी जाणवतो तर त्याचं उत्तर आपल्याला आपल्या जन्मकुंडलीमध्ये मिळतं. ते कसं, तर जन्मलग्नानुसार म्हणजे आपला जन्म ज्या दिवशी झाला, ज्या वेळेस झाला, त्यावेळेस म्हणजे पूर्वेला, ज्याला उगवतीला म्हणतो, कुठलं लग्न चालू होतं त्या लग्नानुसार त्या पत्रिकेचं लग्नस्थान ठरतं. आणि त्या लग्नस्थानानुसार इतर ग्रहांची जी पोझिशन असते, म्हणजे त्या लग्नानुसार ज्या इतर ग्रहांची जी काही स्थिती असते ती स्थिती आपण जन्मलग्न कुंडलीमधून मध्ये गृहीत धरतो. ह्या संदर्भातून जर पाहायचं म्हटलं तर कुठला ग्रह कुठे आहे, म्हणजे समजा लग्नस्थानापासून अष्टमात ग्रह असेल, व्ययात असेल, षष्ठात असेल, तर ते अंतर लग्नस्थानापासून अंतर ती वेगवेगळीच आहेत ना. सप्तमात असेल तर अगदी समोरासमोर आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार त्या ऊर्जेच्या घनतेच्या हिशोबाने जर करायचा म्हटला तर कुठल्याही म्हणजे ग्रहाला, त्याच्या प्रभावाला दोषी ठरवू शकत नाही. दोष कुठे असतो माहिती आहे का, तर आपल्या म्हणजे जन्माच्या वेळेस आपलं शरीर, म्हणजे ज्या वेळेस आपण मातेच्या उदरातून ज्यावेळेस आपण बाहेर येतो, त्या बाहेर आल्यानंतर उदरात असेपर्यंत तो गर्भ स्वतः हालचाल करत नसतो ना. त्याची हालचाल होत असतात, पण त्याला लागणारी ऊर्जा ही त्या मातेच्या मार्फत त्याला मिळत असते.
ज्यावेळेस म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते मातेच्या ऊर्जेकडनं म्हणजे त्या नाळेतून मातेकडनं मिळणाऱ्या ऊर्जेवरती ते धडकत असतं. ज्यावेळेस आपण त्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेस नाळ कापल्यानंतर आपलं हृदय म्हणजे स्वतःहून हालचाल कार्यान्वित होतं, हालचाल करायला लागतं. त्यावेळेला आपण शक्यतो म्हणजे आता म्हणजे त्यावेळेला शक्यतो आपण आपली जन्मवेळ अशी गृहीत धरतो. आता या जन्मवेळेचं बरेच म्हणजे मतमतांतर आहेत. तर म्हणजे त्या श्वास घेतला त्याच जन्मवेळेस इतर सगळ्या ग्रहांची स्थिती काय होती, म्हणजे तो ग्रह कुठल्या कुठल्या राशीत होता, मग ज्या राशीत होता त्या राशीच्या कुठल्या नक्षत्रात होता, मग ज्या नक्षत्रामध्ये होता तर त्या नक्षत्राच्या कुठल्या चरणामध्ये होता, आणि ती राशी आपल्या जन्मकुंडलीच्या म्हणजे त्या दिवसाच्या जन्मलग्न राशीच्या किती अंतरावर होती, म्हणजे कुठल्या दिशेला होती, किती अंतरावर होती, कुठल्या स्थानामध्ये होती राशी ती, त्यानुसार आपली पत्रिका तिथे फॉर्म होते. आता दोष कसे म्हणता येतील ह्याला, तर ह्याला दोष म्हणणं सर्वथा चुकीचं ठरेल. ह्याच लागलीच तर म्हणजे वाटलंच तर आपण त्याला काय म्हणू की त्या ग्रहाचा एका पर्टिक्युलर कालावधीमध्ये म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला त्या ग्रहापासून मिळणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा आपलं शरीर ग्रहण करताना किंवा आपल्या शरीर आपलं ते शोषून घेताना तेवढ्या प्रमाणामध्ये ती ऊर्जा शोषून घेतली जात नाही. आणि जर त्या प्रमाणामध्ये ती ऊर्जा शोषून शोषल्या जात नसेल तर बट नॅचरल म्हणजे साहजिकच आहे की ते त्या ऊर्जेचं जे कार्य आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवरती जे कार्य त्या ऊर्जेचं आहे त्या कार्यामध्ये न्यूनता राहणार, कमतरता राहणार. मग बट नॅचरल म्हणजे साहजिकच त्या कार्यामध्ये कमतरता आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्या ग्रहाची ऊर्जा कमी आहे, म्हणजे त्या कार्याला आपल्याला जर व्यवस्थितपणे कार्यरत ठेवायचं असेल तर आपण संबंधित ऊर्जा ज्या ग्रहापासून मिळते आपल्याला त्या ग्रहांच्या ऊर्जा वाढवण्याचं किंवा शुद्ध स्वरूपातून मिळवण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ तो ग्रह दोषी आहे असा होत नाही. काय झाले आत्ता सध्या आपल्या ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे ज्योतिषशास्त्र हे अगदी म्हणजे शुद्धपणे प्युअरली शुद्धपणे अगदी फक्त ग्रह नक्षत्रांच्या भ्रमणातील होणारे वेळोवेळी बदल आणि त्याच्यातून येणारी जी परिवर्तनं समोर येणारी आहेत त्या परिवर्तनाचा अभ्यास किंवा अवलोकन करून आपल्या हातात असलेल्या वर्तमानात जी स्थिती असेल त्या स्थितीनुसारच सामोरे जाण्यासाठी म्हणून ज्योतिषशास्त्राचं अवलोकन केलं जातं, म्हणजे कुंडलीच्या माध्यमातून. एवढा साधा सिंपल भाग आहे, पण त्याच्यामध्ये हे अशुभ दोष हे कधी म्हणजे हे गेल्या काही दशकापासून म्हणजे त्याची बोलतो ना वर्णी खूप स्ट्रॉंगली लोकांनी लावायला सुरुवात केली, म्हणजे ते ऐरणीवर घेतलं अक्षरशः. हे अशुभता आणि दोष हे शब्द अक्षरशः ऐरणीवर घेतले तर ह्याच्या मागे उद्देश एकच आहे, फक्त त्याच्या माध्यमातून वैयक्तिक स्वार्थ साधने. आम्ही तर धडधडीत म्हणतो आम्ही ज्योतिषशास्त्राचा तुम्ही व्यवसाय म्हणून स्वीकार करा, व्यवसाय करा, कारण अर्थार्जन हे प्रत्येकाला करता आलंच पाहिजे. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही चुकीच्या मार्गानं त्या शास्त्रावरच्या म्हणजे शास्त्राचं मुस्कटदाबी करून तुम्ही अर्थार्जनाकडे वळाल. या दोषाचा खरा उपयोग कोणाला होत असेल
तर वैदिक संस्कार जे करतात त्याला आपण पौराहित्य करणं म्हणतो किंवा होम हवन शांत्या करतात. मी त्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, ते शास्त्र त्यांनी अवगत केलेलं आहे. अशांच्या आणि अशामधील काही खवट किंवा आपण त्याला म्हणतो ना अगदी म्हणजे स्वतःला अगदी म्हणजे श्रेष्ठ समजणारे किंवा आय एम समथिंग ग्रेट, म्हणजे मी काहीतरी विशेष आहे माझं, त्याला आपण म्हणतात. तो शब्द माझ्या तोंडावर येत नाही आहे की जे जे म्हणजे वेदोक्त पंडित जे आहेत ते जे स्वतःला कडवट समजतात, त्यांनी हे अगदी इतकं मुरवलेलं आहे. दोष आहे तो, तुमचा हा शनी दोषयुक्त आहे. हो, मान्य. त्या कुंडलीला त्या ग्रहाची अशुभ फलितं मिळत आहेत, पण तो दोष नाही आहे. बरं, ह्या माध्यमातून त्यांना साधायचे काय, तर हे सांगितल्यानंतर त्याची पूजापाठ केली जाते, होम हवन केलं जातं. मान्य. होम हवनाला आपल्यासारख्यांचा कधीही विरोध नाही आहे. विरोध नव्हता, विरोध नाही आहे आणि विरोध नसणारी आहे. विरोध कशाला आहे, तर चुकीच्या वेळेस ह्या होम हवन शांत्या केल्या जातात, लादल्या जातात. एक साधं उदाहरण घेऊया आपण. एखाद्या जातकाचं सध्याचं वय आहे 40. त्याच्या लग्नकुंडलीमध्ये मंगळ हा व्ययात आहे आणि आत्ता जर समजा त्याने कुठल्या उद्योगासाठी किंवा कुठल्या कार्यासाठी एखादं कार्य हातात संकल्पित कार्य त्याने हातात घेतलं, तर त्या कार्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत असं त्याला जाणवलं, तर तो काय करतो की आपल्या ज्योतिषाकडे येतो, त्याला पत्रिका दाखवतो, बाबा असं असं मी कुठलंही काम करायला गेले की अडचणी निर्माण होत आहेत. जे शॉर्ट टर्म ज्योतिषी असतात, म्हणजे 6-6 महिन्याचे कोर्स करून ज्योतिषी असतात, ते तर फक्त पत्रिका चाळली समोर बघणार. लग्नकुंडलीमध्ये मंगळ त्याच्या दोषाच्या अवस्थेमध्ये असेल, म्हणजे 12, 1, 4, 7, 8 मध्ये जो मंगळ सापडला त्याच्या कुंडलीमध्ये, तुम्हाला मंगळ दोष आहे, तर तो मंगळाची शांती करून घ्या. कधी शांती करायची सांगा पटकन. अमुक खर्च येईल, असं होईल, तसं होईल, चालेल. तुम्ही एकदा ही शांती केलीत की तुमचं कार्य कसं बघा मस्तपणे पुढे चालू होईल. अरे पण तो हे बघत नाही. त्याच्या कार्याला अडचण कोणामुळे निर्माण होत असेल, जर समजा त्याचं व्यावसायिक कार्य असेल तर ते व्यावसायिक कार्याला गती देण्याचं काम किंवा त्याचा म्होरक्या कोण असणार आहे, तर दशमेश असणार आहे. त्याच्या कुंडलीमधला दशमेश असणार आहे, हा त्याच्या व्यावसायिक कार्याला म्हणजे नोकरी उद्योगधंद्याच्या कार्याला मुख्य यजमान कोण असणार आहे त्या कार्याचा, तर तो दशमेश असणार आहे. त्याला ताकदात ठरणारा कोण असणार आहे, तर त्याचा भाग्येश असणार आहे, म्हणजेच दशमाचा व्ययेश. मूळ त्याचा म्हणजे त्या दशमाचा माफ करा, कुंडलीचा लाभेश कोण आहे, तो देखील ह्याच्यामध्ये त्याचाही सहभाग आहेच ना. मग ह्या सगळ्याचा विचार करून आता सध्या त्याला कुठल्या ग्रहाची म्हणजे दशा चालू आहे, कुठल्या ग्रहाची त्याच दशेच्या अंतर्गत अंतर्दशा चालू आहे, त्या अंतर्दशेच्या अंतर्गत कुठली विदशा चालू आहे किंवा त्याला प्रत्यंतर दशा देखील म्हणतात, ती चालू आहे, हे पाहून त्या प्रत्यंतर दशेचा स्वामी, अंतर्दशेचा स्वामी आणि महादशेचा स्वामी सध्याच्या चालू वर्तमान गोचरीमध्ये कुठल्या स्थितीमधून कुठल्या स्थानातून गोचर करतोय आणि त्याची अवस्था काय आहे हे बघणं गरजेचं असतं की नाही. कारण मंगळ दोष आहे म्हणून तुम्हाला व्यावसायिक प्रगल्भता लाभत नाही आहे, व्यावसायिक यश मिळत नाही आहे, हे योग्य नाही आहे. ह्याच अयोग्य पद्धतीने ज्या काही शांत्या लादल्या जातात
म्हणजे त्याच्यावरती आमच्यासारख्यांचा आक्षेप आहे. शांत्या कधी करायच्या? आता मंगळ दोषाची शांती कधी करायची? त्याने एखादं कार्य हातात घेतलं असेल, त्या कार्याचं शुभारंभ असेल किंवा रचना करायची असेल किंवा कार्य म्हणजे पूर्ण झालं असेल ना, त्याचा शुभारंभ करण्यासाठी जो एखादा दिवस किंवा तो कालावधी त्यांनी ठरवलेला असेल की अमुक अमुक या आठवड्यामध्ये आपण याचं उद्घाटन करून टाकू किंवा हे कार्य कार्यान्वित करून टाकू. त्यावेळेस त्याला म्हणजे त्याच्या पत्रिकेत असलेला मंगळ आणि तो मंगळ समजा त्याचा त्या पत्रिकेमध्ये कार्यश पण होत असेल आणि म्हणजे त्याच्या जन्मकुंडलीनुसार त्याला तो थोडासा अडचणीत ठरत असेल, अशा वेळेस आणि त्याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या जन्म नक्षत्रानुसार तो मंगळ जर त्याला विपत, प्रत्यय किंवा वधकारक ठरत असेल ताराचक्रामध्ये, त्याच्या जन्म नक्षत्राच्या गोचरीमध्ये म्हणजे त्याच्या जन्म नक्षत्र ताराचक्रामध्ये, अशा वेळेस अशा कार्यारंभ करण्याच्या अगोदर याचा विचार केला गेला आणि त्याने नियोजित केलेल्या कालावधीमध्ये जर त्या मंगळाचं सानिध्य म्हणजे येणारं असेल, म्हणजे समोर येणारं असेल, कार्यक्रम तर आपल्याला टाळू शकत नाही आपण, तर अशा वेळेस तुम्ही त्या म्हणजे कार्यारंभ करण्याच्या अगोदर त्या मंगळाची शांत करून घ्या. उत्तम प्रकारे तुम्हाला त्याची फलितं मिळतील. पण लग्न ठरत नाहीये, आता ह्याला जोडून लग्नातला भाग आहे. मंगळाची शांत करून घ्या, लगेच लग्न ठरेल बघा. अरे कसं काय शक्य होईल? आज आत्ताचा मंगळ, जन्माच्या वेळेस जो मंगळची स्थिती होती ती वेगळी होती. तो मंगळ वेगळ्या नक्षत्रात होता, वेगळ्या नक्षत्र चरणात होता. आणि तो कुठे आहे आता? समजा तो मंगळ जन्मलग्नामध्ये मंगळ कुठे होता? ते व्ययात होता. आत्ता आपल्याला लग्न संदर्भातून पाहायचं म्हटलं तर आपण पहिलं काय बघतो? सप्तमेश कोण आहे, सप्तमेशाची आत्ता पोझिशन काय आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर ती अडचण येणार असेल, म्हणजे समजा मंगळ जर अशुभ ठरत असेल त्याच्या पत्रिकेला, अशुभ इन द सेन्स कसं, म्हणजे कुठल्या अर्थानं, तर जन्म नक्षत्र गोचरीमध्ये ताराचक्रामध्ये जे नवग्रहांचं जे वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये जन्म नक्षत्रापासून 3ऱ्या भागात येणारं विपत, 5व्या भागात येणारं प्रत्यर आणि 7व्या भागात येणारं वध, हे 3 ठिकाणं म्हणजे हे 3 भाग तेवढेच फक्त अशुभ म्हणून गणले गेलेले आहेत किंवा गृहीत धरतात. आणि त्याचा सहभाग कुठेतरी असेल त्या म्हणजे जे कार्य करण्याच्या कालावधीमध्ये, तरच तुम्ही त्या होम हवन शांत्या केलात तर त्याचा रिझल्ट 100% इन द सेन्स त्याचा प्रभाव, परिणाम, फलित हे उत्तमरित्या मिळतं आणि जे नियोजलेलं कार्य आहे त्याच्यामध्ये भरभरून यश मिळतं किंवा ते सुस्थितीमध्ये आरंभ होतो त्याचा. हा साधा सिंपल भाग आहे, फक्त ह्या भागाला अक्षरशः म्हणजे गुंडाळून ठेवलेला आहे. थोडक्यात काय तर लोकांच्या ज्योतिषीय अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो. सगळेच नाही म्हणत मी, ह्याचा गैरफायदा सगळेच घेत नाहीत. ह्याचा गैरफायदा घेणाऱ्यांच्या काही म्हणजे मोजक्या लोकांबरोबर कर्मठ, मगाशी तो शब्द आठवत नव्हता, जे स्वतःला कर्मठ समजतात, अशा कर्मठ लोकांच्या गटाण्यामुळे संपूर्ण त्या पौरोहित्य करणाऱ्या संपूर्ण गटालाच त्याची म्हणजे विटंबना सहन करावी लागते किंवा हालापिस, त्याला म्हणतो ना आपण, अपमान सहन करावा लागतो. त्यात होतं काय, फक्त धड ना वैदिक संस्कार संस्कृती पण आपल्याला म्हणजे भरोशाची वाटत नाही ना ज्योतिष भरोशाचं वाटत. वास्तविक दोन्ही शास्त्र म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत त्या, पण प्रत्येकाचा अंतर्भाव किंवा प्रत्येकाचा सहभाग हा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सतत त्या ज्योतिषा कुंडल्यामधून
सतत तुम्ही जर नुसतं शांती होम हवन कर्म ह्याच्याच मागे लागला तर बाकीच्या ग्रहांचं काय काम उरत नाही का काय? एक झालं मंगळ दोष शांतीचे, दुसरं आता राहू आणि गुरु चांडाळ योग शांती. बऱ्याच शांत्या आहेत त्या शांत्या त्या त्या वेळेस तो भाग वर्तमानात ज्या वेळेस तो योग होत असेल त्याच्या पर्टिक्युलर पत्रिकेमध्ये, ज्या जातकाची पत्रिका आपल्या समोर आहे त्याच्या पत्रिकेमध्ये जर तो योग आत्ता होऊ घातला असेल आणि त्याच कालावधीमध्ये त्याचं एखादं शुभ कार्य असेल, मग ते उद्योग व्यवसाय आरंभ असेल किंवा लग्न कार्य असेल, घर बांधणीचं कार्य असेल, म्हणजे वास्तू निर्माण करायचं कार्य असेल, किंवा कुठलेही जे आपले संसारिक किंवा व्यावसायिक आर्थिक प्रापंचिक जे विषय आहेत, जे महत्त्वाचे विषय आहेत, ते विषयांच्या संदर्भात त्यांना निर्णय घ्यायचे असेल किंवा कार्य आरंभ करायचं असेल, अशा वेळेस जर त्या कालावधीने जर हे त्या पद्धतीचा योग त्याच्या पत्रिकेनुसार जर समोर येत असेल, अशा वेळातच त्या ठराविक कालावधीतच ती होम हवन शांती केल्याने 100%, मी म्हणतो 100% नाही, 1001% त्याच्यावरती प्रभाव दिसून येतो, सकारात्मकता दिसून येते. कधीही उठायचं आणि एखादं कारण पकडायचं आणि शांत्या सांगून मोकळं व्हायचं, हे चुकीचं आहे. ह्या चुकीच्या धारणेबद्दल किंवा ह्या चुकीच्या बैठकीबद्दल आम्हाला म्हणजे आमच्यासारख्यांना ह्याच्यावरती आक्षेप आहे. तर माझ्या मते आता ज्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही ह्या होम शांतीच्या म्हणजे दोष म्हणून समोर आणून जे सांगतात, आजच मी फेसबुकच्या एका ग्रुपवरती एक पोस्ट पाहिली. त्याच्यामध्ये दिलं होतं की आत्ता शनी जो आहे, शनी वक्री झालेला आहे, त्याच्या शनीचे परिणाम कसे कसे होतील, कोणावर होतील, मग त्यांनी शनिवारचं शनीचे उपाय करा, म्हणजे काय होईल तर तुम्हाला त्याच्या त्रासापासून सुटका होईल. शनीचा आणि शनिवारचा काय संदर्भ आहे देवानं लक्षात घ्या. शनिवार आणि शनी ग्रह याचा काय संबंध आहे, काय संदर्भ आहे? येतो का काही संबंध लक्षात? काही नाही. कारण आपला दैनंदिन जो संदर्भ आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, तो आहे आत्ता चालू असलेल्या ग्रहस्थितीमधल्या ग्रहांच्या त्या दिवसाच्या गोचर नक्षत्राच्या परिणामावरती. पर्यायानेच काय आलं तर नक्षत्राची चरण आणि ते ग्रह नक्षत्र चरण आणि राशी त्यांची आत्ताची राशी स्थिती, राशीस्थान, जे आपल्या लग्न कुंडलीनुसार आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये ती राशी येते त्यानुसार त्याचा विचार व्हायची गरज आहे. म्हणून त्याला आपण वारंवार प्रत्येक वेळेस काय म्हणतो, ज्योतिषशास्त्र हे कुंडली सापेक्ष आहे. सरसकट बघितलं जातं म्हणजे सगळ्यांना एकच औषध दिलं जातं, हे सर्वथा चुकीचं आहे. ह्यानेच ज्योतिष बदनाम होतंय. आता ज्यांनी मला हे मेसेज आणि प्रश्न सांगितले होते तर तुमच्या लक्षात आलं का नक्की हा काय प्रकार आहे? आणि तुम्हाला प्रत्येकाला आपली पत्रिका पाहताना किंवा आपल्या प्रश्नाची उत्तरं, अपेक्षित उत्तरं, म्हणजे उत्तरांची अपेक्षा ठेवताना कुठल्या पद्धतीने ज्योतिषशास्त्राकडे पाहिलं पाहिजे किंवा आपल्या वैदिक संस्कारशास्त्राकडे पाहिलं पाहिजे, ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. ठीक आहे. आत्तापर्यंत ह्या संदर्भातून आत्ता इथे थांबूया. जय सद्गुरू. ओम नमः.